भाजीपाल्याची शेती करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो। रोग किडीच्या प्रादुर्भावामुळे आणि बाजारभावातील दररोजच्या चढउतारामुळे भाजीपाल्याची शेती नेहमीच जोखमीची ठरते। पण योग्य नियोजन आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर निर्माण होणाऱ्या अडचणींवर वेळीच मात करत भाजीपाल्याची शेती हमखास यश मिळवून देते। कोल्हापूर जिल्ह्यातील तळसंदे गावच्या शिवाजी चव्हाण आणि संग्राम चव्हाण या बंधूंनी हेच सिद्ध करून दाखवलंय। सध्या त्यांनी 1 एकरात कारल्याची शेती केली असून त्यातनं 6 लाख रुपये निव्वळ नफा कमावण्याचं उद्दिष्ट ठेवलंय। आज आपण त्यांच्या कारली शेतीची पाहणी करण्यासाठी त्यांच्या तळसंदे गावी जाणार आहोत। चव्हाण बंधूंची एकूण 8 एकर शेती असून 3 एकरात भाजीपाल्याची शेती केली जाते, तर उर्वरित 5 एकरात ऊसाचं पीक घेतलं जातंय। चव्हाण बंधूंपैकी शिवाजी यांचं शिक्षण 12वी पर्यंत झालं असून त्यानंतर त्यांनी कृषी पदविकेचा कोर्स केलाय, तर संग्राम जेमतेम 10वी पास आहे। या दोघाही भावांना मुळातच शेतीची आवड असल्यानं त्यांनी घरच्या शेतीतच आपलं नशीब आजमावलंय। भाजीपाला शेतीपैकी 1 एकरावर सध्या कारल्याची शेती असून त्यातून 5 टनाचं उत्पन्न त्यांनी घेतलंय, तर आणखी 25 टन हमखास उत्पादन मिळवून पूर्ण खर्च वजा जाता निव्वळ 6 लाख रुपये उत्पन्न मिळवण्याचा ध्यास त्यांनी घेतलाय। त्यानुसार त्यांनी आपल्या कारली पिकाच्या शेतीचं नियोजन केलंय। 12वी नंतर ॲग्री डिप्लोमा केला। डिप्लोमानंतर मला नोकरीच्या मागे न लागता शेती केली, कारण की शेतीची आवड होती मला पहिल्यापासून। तसं डिप्लोमा झाल्यानंतर मी शेतीत नवीन नवीन प्रयोग करत गेलो। पहिल्यांदा कलिंगड केलं, कलिंगड एकरी 30 टन उत्पन्न काढलं। नंतर दोडका, कारली, दुधी भोपळा, ढबू केले। त्यानंतर आता दोडक्यात 16 टन आम्ही ॲव्हरेज काढली एकरी। आता कारली हे 30 टनाचं टार्गेट आहे आमचं। गेले 2 वर्ष मी कारली करतोय। गेल्या वर्षी तारकाठी होती, तारकाठीत एकरी 21 टन ॲव्हरेज निघलं होतं। त्यानंतर म्हणलो नवीन काहीतरी करूया आपण, म्हणजे ॲव्हरेज कसं वाढेल जास्त। ऊसाच्या शेतीपेक्षा भाजीपाला शेतीत चांगलं उत्पन्न मिळतं हे चव्हाण बंधूंना शिक्षण घेत असल्यापासूनच माहीत झालं होतं। त्यामुळे त्यांनी सुरुवातीपासूनच भाजीपाला शेतीतच अधिक लक्ष घालण्यास सुरुवात केली होती। शेती करण्यास सुरुवात केल्यानंतर कधी कलिंगड, दोडका, दुधी भोपळा तर कधी ढबू मिरचीची पिकं त्यांनी घेतली। गेल्या 2 वर्षांपासून मात्र हे दोघे भाऊ कारल्याची शेती करतायत। मागील वर्षी मिळालेल्या कारल्याच्या उत्पादनापेक्षा यावर्षी जादा उत्पादन काढण्यासाठी त्यांनी आपल्या नियोजनात बदल केलाय। याचा ऊस होता, ऊस तुटल्यानंतर ऊस मार्चमध्ये तुटला। ऊस तुटल्यानंतर आडवी उभी नांगरट करून घेतली 2 वेळा। त्यानंतर फणकट 2 वेळा मारलं। पण रान एक 15-20 दिवस तापत दिलं। तापल्यानंतर बाहेर तोडलं 25 टन। 5 फुटावर बेड सोडलं। बेडमध्ये बेसल डोस टाकून घेतलं। बेसल डोस टाकल्यानंतर ते नंतर रोटरनं काढून घेतलं आम्ही। काढून घेतल्यानंतर लॅटरल पसरल्यानंतर 1-2 दिवस गरून घेतलं। परत मल्चिंग पेपर हातरल्यानंतर परत 2 दिवस गरून घेतलं। बेड करून घेतल्यानंतर रोपं आम्ही घरात तयार केली त्याची। मार्च महिन्यात ऊस तुटून गेल्यानंतर कारल्यासाठी रान बांधणीची आवश्यक ती सर्व कामं चव्हाण बंधूंनी करून घेतली। त्यानंतर बेड सोडून स्वतः रोपं तयार करून त्यांची लागवड केली। रोप लागवडीनंतर रोपांना योग्य वेळेत खत आणि औषधांच्या फवारण्या घेतल्या। 1 एकरात एकूण 3400 रोपं असून 2 सरीतलं अंतर 5 फूट आहे, तर 2 रोपांमधलं अंतर 2 फूट ठेवण्यात आलंय। रोपांनी चांगला जोम धरल्यानंतर 15 दिवसांनी तारकाठीची उभारणी करण्यात आली आहे। त्याचबरोबर वेळोवेळी योग्य त्या खतमात्रा आणि औषध फवारण्या घेण्यात आल्या आहेत। त्यामुळे चव्हाण बंधूंना 41व्या दिवशी कारल्याचा पहिला तोडा मिळाला। आतापर्यंत एकूण 5 टन उत्पादन मिळालं असून त्याला सरासरी 30 रुपये बाजारभाव मिळाला आहे। तारकाठीनंतर 15 दिवस लागले नियोजन करायला। परत तारकाठी झाल्यानंतर बांधून घेतली आम्ही याल। तिथून 1 दिवस आडानं खते चालू केलीत। खते चालू केल्यानंतर आमचा प्लॉट 41 दिवसात पहिला तोडा झाला। आत्तापर्यंत 5 टन निघलेलं आहे कारली। इथून मूळ 25 टनाची अपेक्षा आहे। आम्ही खतांचे औषधाचे नियोजन, खते 1 दिवस आडाने आणि तोडा झाल्या दुसऱ्या दिवशी औषधाचे नियोजन असते। आठवड्यातून 3 औषध फवारणी, 3 डाव खते असतात आठवड्यातून। चव्हाण बंधूंकडे 10 मजूर कायमस्वरूपी काम करतात। त्यांच्या मदतीनं संपूर्ण शेतीचं नियोजन केलं जातं। सध्या कारली काढण्याचं काम सकाळी 8 ते दुपारी 1 पर्यंत चालतं। त्यानंतर प्रतवारी करून माल पॅक केला जातो।
यासाठी चव्हाण बंधूंना त्यांचे आई वडील मदत करतात. व्यापारी शेतावर येऊन हा माल घेऊन जातात. त्याची विक्री मुंबई मार्केटमध्ये केली जाते. मालाची सौद्याला विक्री झाल्यानंतर व्यापाऱ्यांकडून थेट खात्यावर पैसे जमा केले जातात. पहिल्या प्लॉटमध्ये आमचे 22 टन माल निघालेला. सरासरी दर 32 रुपये दर लागलेला. सरासरी 6 लाख रुपये झालते. खर्च आम्हाला टोटल 2 लाख रुपये खर्च आलता. टोटल निव्वळ रक्कम आम्हाला 4 लाख रुपये मिळाली. आत्ताच्या प्लॉटचे आमचे 30 टनाचे टार्गेट आहे. खर्च आमचा 2 लाख रुपये आत्तापर्यंत आला आहे. अजून 50,000 येईल खर्च. इथून टोटल मालाच्या 30 टनाच्या मालाच्या दरात 30 ते 32 रुपये आता रेंज चालू आहे. 9 लाख रुपये मिळण्याची अपेक्षा आहे. यातून खर्च वजा करता निव्वळ आम्हासनी टोटल खर्च 3-3.5 लाख रुपये आतापर्यंत खर्च येणार आहे. टोटल कमिशन वगैरे हे धरून तिथून राहिलेला नफा 6 लाख रुपये नफा राहील अशी अपेक्षा आहे. भाजीपाल्याची शेती करताना त्यांच्यावर येणाऱ्या रोग किडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी योग्य ते नियोजन करणं गरजेचं असतं. आतापर्यंतच्या अनुभवातून अमावस्या पौर्णिमा अशा दिवसात फवारण्या घेणं गरजेचं असल्याचं चव्हाण बंधूंचं म्हणणं आहे. रोगकिडीच्या नियंत्रणासाठी ते BSc ॲग्री केलेल्या मित्रांची मदत घेतात. त्याचबरोबर भाजीपाल्याची शेती करताना चव्हाण बंधूंना त्यांच्या आतेभावाची देखील चांगली मदत होतीये. यामध्ये विशेष करून मला आता या प्लॉटमध्ये एक अनुभव आला की पांढरी माशी असेल, व्हायरस असेल, तर ह्या किडीचं नियोजन केल्यामुळे विशेष करून हा नियोजन करण्यासाठी जे लागणारे औषधं, वेळच्या वेळ फवारण्या आणि असा एक अनुभव आला की अमावस्या आणि पौर्णिमा ह्या रात्री जे किडीचे बीज अंडे घालतात त्याचे फवारणी आम्ही त्या रात्री किंवा सकाळी पहाटे ह्याचे नियोजन आम्ही ह्यांना लावून दिल्यामुळे आतापर्यंत आम्हाला किडीचं नियोजन लवकरात लवकर नियंत्रण करता आले आणि उत्पादनात आम्ही फरक जाणवला आम्हाला. तसा चव्हाण बंधूंनी केलेली भाजीपाल्याची शेती परिसरातल्या शेतकऱ्यांना आणि तरुणांना चांगली मार्गदर्शक ठरत असल्याचं मत कृषी विभागानं व्यक्त केलं आहे. मौजे तळसंदे येथील शेतकरी श्री शिवाजी चव्हाण यांनी कारल्याचं अतिशय चांगलं पीक घेतलेलं आहे. त्यांची प्रयोगशील आणि चिकित्सक वृत्ती यामुळे त्यांनी एकात्मिक पद्धतीचा वापर करून जैविक पद्धत असू दे किंवा रासायनिक पद्धत असू दे याप्रमाणे पीक संरक्षण अतिशय चांगल्या प्रकारे केले. तसंच खत व्यवस्थापनसुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे केलेलं आहे. ते कृषी विभागाच्या नेहमी संपर्कात असतात. हे कारल्याचं अतिशय चांगल्या प्रकारचं पीक आणून त्यांनी इथल्या परिसरातील युवकांसाठी एक आदर्श असं उदाहरण निर्माण केलेलं आहे. एकूणच जोखीम असणारी पण हमखास नफा मिळवून देणारी भाजीपाल्याची शेती चव्हाण बंधूंनी त्यांच्या काटेकोर नियोजनातून आणि कष्टातून यशस्वी करून दाखवली आहे. राजेंद्र हंकारी, साम TV, कोल्हापूर.